आणि यापुढची बातमी ठाण्याच्या राजकारणात आहे। ठाणे आणि नवी मुंबई या ठिकाणचे दोन बडे नेते म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोघांमधलं शाब्दिक युद्ध हे संपत नाहीये आणि आता सातत्यानं गणेश नाईक एकनाथ शिंदेंबद्दल करत असलेल्या टीकेमुळे शिवसेनेचे नेते हे कमालीचे संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी शिंदेंसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री गणेश नाईकांची तक्रार थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडे केलेली आहे। या संदर्भात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी रवींद्र चव्हाणांना एक पत्र लिहिलंय। शिवसेनेचं नामोनिशाण मिटव अशी धमकी देणाऱ्या गणेश नाईकांना आता नरेश म्हस्केंकडनं चॅलेंज दिलं जात आहे। भाजपनं शिवसेनेचं नामोनिशाण मिटवण्याची परवानगी द्यावी, आम्ही बघून घेऊ असं वक्तव्य या आशयाचं वक्तव्य गणेश नाईकांनी केलेलं होतं आणि याच गणेश नाईकांना आवरा अशी मागणी आता शिवसेनेच्या विविध नेत्यांकडनं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली जाते। टिंबटिंबत बडबडला आणि एक आपण अरे मला घाबरा घाबरत नाही कोण अशा हे दाखवण्याकरता कोल्हेकुई जी त्यांची जी सुरू आहे आणि त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्यांना परवानगी। आमचं नामोनिशाण मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या, आमचं नामोनिशाण मिटवण्याकरता मैदानात त्यांना येऊ द्या, आम्ही सुद्धा मैदानात उतरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।